नवी मुंबईच्या परिवहन समिती निवडीवेळी गदारोळ झालाय। सभागृह नेते सागर नाईकांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। नवी मुंबई आमच्या बापाची आहे असं वक्तव्य सागर नाईकांनी केलं। भाजपचे नेते सागर नाईक यांचे हे वक्तव्य आता वादात सापडलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेत परिवहन समिती सदस्य निवडीच्या वेळी हा गदारोळ झालाय। भाजपनं सर्वच्या सर्व सदस्यपदी भाजप नगरसेवकांची निवड केली आणि यानंतर सागर नाईक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। नवी मुंबई आमच्या बापाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। सागर नाईक हे गणेश नाईकांचे पुतणे आहेत, शिवाय ते नवी मुंबईचे माजी महापौर देखील होते। त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। जनता ही आमची बाप आहे आणि या जनतेने आम्हाला हे राज्य दिलेलं आहे बहुमताने। त्यामुळे जनता आमची बाप आहे म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच आहे। त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे। कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे। आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते। त्यामुळे तो विश्वास आहे, त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे। आमचे 5 सदस्य एकूण 42 जी आमची संख्या आहे त्या आधारे नेमणूक त्यांची करायला पाहिजे होती, परंतु हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे।